कोरोनाची लस ही फसवणूक होती का? वाढत्या कोरोनावर मनसेकडून सवाल करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा नवा विषाणू आल्याचं बोललं जात आहे। कोरोनाचे नवे रुग्ण हे आढळत आहेत। त्यावरूनच आता मनसेकडून वाढत्या कोरोनावर सवाल उपस्थित करण्यात आलाय। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केला आहे। ट्विटद्वारे त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय। कोरोनाची लस ही फसवणूक होती का असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला गेलाय। राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे आढळत आहेत। आरोग्य विभाग आता सतर्क झालेला आहे। मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा आता आरोग्य विभागाला निर्देश देण्यात आलेले आहेत। आता मुख्यमंत्र्यांकडून, पालिकेकडून, आता आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सांगण्यात येते, आवाहन करण्यात येते। त्यावरच आता मनसेकडून सवाल करण्यात येतोय। कोरोनाची लस ही फसवणूक होती का असा सवाल मनसेकडून करण्यात येतोय। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत हा सवाल उपस्थित केलाय। भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोरोनाची लस ही आली होती आणि सर्वांनाच हे लसीकरण बंधनकारक करण्यात आले होते। मात्र ही लस फसवणूक होती का असा सवाल मनसेकडून करण्यात येतोय। कोरोनाचा प्रादुर्भाव हा आता राज्यामध्ये पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतोय। कोरोनाने पुन्हा एकदा राज्यात डोकं वर काढलंय आणि आता त्याच पार्श्वभूमीवरती मनसेकडून आता सवाल करण्यात येतोय। कोरोनाची लस ही फसवणूक होती का असा सवाल मनसेकडून करण्यात येतोय। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून ट्विट करण्यात आलंय। या ट्विटद्वारे त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय। राज्यात सर्वांनीच कोरोनाची लस ही घेतली होती, तरी सुद्धा कोरोनाचे रुग्ण हे आता आढळून येत आहेत। आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। संदीप सर, आपण ट्विट केलेला आहे, सवाल उपस्थित केलाय। मुळात विषय असा आहे की म्हणजे ज्या पद्धतीने सतर्क राहा, कोरोनाचा व्हेरिएंट येतोय, आता मग काय होणार, मग पुन्हा अशा ज्या चर्चा चालू झाल्या, तर माझा मूळ प्रश्न असा होता की आपण सगळ्यांनी लस घेतली, हजारो कोटी रुपये जगाने खर्च केले कोरोनावर, लसचा उपयोग झालाय की नाही झालाय, एक सामान्य नागरिकाला पडणारा हा प्रश्न आहे की पुन्हा जर आपण जर एवढे घाबरणार असू कोरोनाला, मग आपण लस का घेतली, मग त्याचा खरोखर काय उपयोग झाला लसचा का ती आपली झालेली फसवणूक आहे, हा प्रश्न आणि फक्त माझ्या मनात नाही जगभरात हा प्रश्न विचारला जातो। सध्या आता राज्यभरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण हे आढळत आहेत, तर आता या सरकारकडून सुद्धा आवाहन करण्यात येत आहे, तर या सरकारकडून सुद्धा आता पुन्हा पुढे जाऊन लस ही येण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यावरती आपण काय म्हणाल? मुळातच लस जो आहे याच्यावर जगभरातनं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की लस खरोखर उपयोगी होती, घाईघाईत बनवलेली होती, त्याची पुरेशी टेस्टिंग झाल्या होत्या का, हे अनेक प्रश्न आहेत। आज आपण बघितलं तर पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की ही लस खरोखर होती का, काही फसवणूक होती लोकांची का काय, हा साधा पडलेला प्रश्न आहे। एकूणच तुम्हाला कोणावरती निशाणा साधायचा आहे, महाविकास आघाडीवरती की भाजपावरती? अहो, याच्यात महाविकास आघाडी किंवा भाजपचा काय विषय आला? सरकारकडून ही लसीकरण केलं गेलं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला गेला। बनवणारे जे लोक आहे की लस जगभरात ज्या लोकांनी लस बनवली, हा त्यांना विचारलेला प्रश्न आहे, जो काय महाविकास आघाडीचाही संबंध नाही भाजपचाही। धन्यवाद संदीप सर, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी। कोरोनाची लस ही फसवणूक होती का असा सवाल आता मनसेकडून केला गेलाय।